हा शहरातला खूप गर्दी असणारा भाग आहे. तिथे एक लॉटरीचं दुकान आहे जिथे अनेक लोक लॉटरीचं तिकीट विकत घेतात. हा अरविंद आहे. आपलं नशीब उघडेल या आशेने रोज लॉटरीचं तिकीट विकत घेतो. हे देवा, आज तरी माझी लॉटरी लागू दे, प्लीज प्लीज. ही लॉटरी ट्राय करून बघ, आता नवीन आली आहे आणि याचं बक्षीस तर 5 करोड रुपयांचं आहे. विचार कर जरा. 5 करोड? अरे बापरे, दे बाबा, मला लगेच ती लॉटरी दे. माझी लॉटरी लागली तर माझं नशीब पालटून जाईल आणि एका रात्रीत मी करोडपती बनून जाईल. अरविंदने ती लॉटरी विकत घेतली आणि तिथून निघून गेला. रस्त्यात जाताना अरविंद हाच विचार करत होता की जर त्याला 5 करोडचं बक्षीस लागलं तर त्याचं तो काय करेल. माझं तर आयुष्यच बदलून जाईल. मी एक मोठा बंगला बांधीन आणि मोठ्या आलिशान गाडीतून फिरेन. माझ्या घरात भरपूर नोकर चाकर असतील आणि खूप काही करीन मी. अरविंद त्याच्या घरी पोहोचतो आणि त्याने ते तिकीट आपल्या आईला देऊन टाकलं. आई, हे सांभाळून ठेव. कदाचित या लॉटरीमुळे आपलं आयुष्य बदलून जाईल. तू आणि तुझी लॉटरीची सवय. इतके दिवस कधी तुला लॉटरी लागली आहे का? पण आई, मला असं वाटतं यावेळी लॉटरी मला नक्की लागेल. यावेळी नशीब माझ्या बाजूनेच आहे आई. प्रत्येक वेळी तू असंच म्हणतोस. असो, आता तिकीट काढलं आहेस तर ठेवते मी. अगदी सांभाळून ठेवते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता अरविंदच्या फोनवर एक कॉल येतो. आवाज एका मुलीचा असतो. पण अरविंदला या गोष्टीची कल्पना नव्हती की ती एक चेटकीण आहे. हॅलो जी, तुम्ही काल एक लॉटरीचं तिकीट विकत घेतलं होतं का? त्या तिकिटाचा नंबर सांगू शकाल मला? हो सांगतो ना आई, ते लॉटरीचं तिकीट दे जरा. हे घे. नंबर आहे 292126. अरे वा, अभिनंदन, तुम्हाला 5 करोडचं बक्षीस मिळालंय. बघ आई, मी 5 करोड जिंकलोय. मला लॉटरी लागली आई. काय? हे बघा साहेब, आजच आमच्या ऑफिसमध्ये या आणि सगळे सोपस्कार पूर्ण करा आणि लवकरच तुम्ही जिंकलेले पैसे तुमच्या खात्यात भरले जातील. मी आजच येतो. तुम्ही तुमचा ऍड्रेस द्या मला. हो, ऍड्रेस सांगते. टेरेस ऑफिस, सन हाईट, गोविंदनगर. ठीक आहे, मी लगेच येतो. चेटकिनीने फोन ठेवून दिला. अरविंद खूप आनंदात होता. आई, मी म्हटलं होतं ना यावेळी मला नक्की लॉटरी लागेल म्हणून. हो, कदाचित देवाची सुद्धा तशीच इच्छा असणार. त्यालाही आपली परिस्थिती बघवत नसणार. काय म्हणत होती लॉटरी कंपनीवाली मुलगी? म्हणाली की ऑफिसमध्ये येऊन लॉटरीचं तिकीट आणि कागदपत्र घेऊन ये, त्यानंतर ते लगेचच खात्यावर पैसे टाकून देतील. चांगली गोष्ट आहे. आई, मी लगेच त्यांच्या ऑफिसला जाऊन येतो. बरं बाबा. थोड्याच वेळात अरविंद दिलेल्या पत्त्यावर पोहोचतो आणि बघतो की त्या इमारतीचं बांधकाम अजूनही चालू आहे. लॉटरी कंपनीचं ऑफिस अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीमध्ये कसं काय? या बिल्डिंगचं तर अजूनही काम चालू आहे. अरविंदने त्या कंपनीच्या फोन नंबरवर कॉल केला. मॅडम, या बिल्डिंगमध्ये तर काम चालू आहे. तुम्ही मला योग्य पत्ता तर दिला आहे ना? हो सर, अजून बांधकाम पूर्ण झालेलं नाहीये, पण सगळ्यात वरच्या मजल्यावर काही ऑफिसेस सुरू आहेत. तुम्ही वर येऊ शकता. ठीक आहे, ठीक आहे. अरविंदला काही विचित्रच वाटत होतं, पण पैशांच्या समोर त्याला काहीही दिसत नव्हतं. तो पायऱ्या चढायला लागला. जेव्हा तो लास्ट फ्लोअरवर पोहोचला तेव्हा बघितलं की तिथे कुठलंही ऑफिस नव्हतं. हे काय? ती बाई म्हणत होती की इथे ऑफिस आहे, पण कुठे आहे ऑफिस? अरविंद वापस जाणारच होता, पण तेवढ्यात त्याला कुणाच्या तरी हसण्याचा आवाज आला. इतकी काय घाई लागली आहे? लॉटरीचे पैसे नको आहेत का तुला? चेटकिनीला बघून अरविंद घाबरून गेला. तो त्याचा जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न करायला लागला. तो ज्या दिशेला जात होता चेटकिन आधीच तिथे उभी असायची. सोड मला, सोड मला, मी तुझं काय बिघडवलंय? सोड मला. पैशाच्या ज्या लोभापायी तू इथे आलास
हाच लोभ आता तुझा जीव सुद्धा घेणार. चेटकिनीने अरविंदला हवेत वर उचललं आणि त्याला बिल्डिंग वरून खाली फेकून दिलं. आ आ आ अरविंदच्या मृत्यूनंतर त्याच्या आईला एक मेसेज आला की त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 5 करोड रुपये जमा झाले आहेत. तो मेसेज बघून ती खूप आनंदी झाली आणि रात्री अरविंदचं जेव्हा प्रेत घरी आलं तेव्हा तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन गेलं. ती स्वतःला सांभाळू शकली नाही. असा कसा गेला माझा अरविंद? परमेश्वरा, माझा मुलगा मला परत हवा आहे. हे पैसे घेऊन मी काय करू? माझा मुलगाच नसेल तर काय उपयोग आहे? काय करू मी या पैशांचं? अरविंदचा जीव तर चेटकिनीने घेतला होता. आता चेटकिन नवीन शिकार शोधत होती. दुसऱ्या दिवशी त्याच लॉटरीच्या दुकानावर महेश येतो. त्यांनी सुद्धा तेच लॉटरीचं तिकीट घेतलं. संध्याकाळी महेशला सुद्धा चेटकिनीने कॉल केला आणि आपला ऍड्रेस दिला. महेश सुद्धा त्या अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग जवळ जाऊन पोहोचला. चेटकिनीने त्याला सुद्धा टेरेसवर येण्यासाठी सांगितलं. चेटकिनीला बघून महेश एकदम घाबरून गेला. त्याला कळत नव्हतं की त्याने काय करावं. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. महेश राम रक्षा म्हणू लागला. आता तर मारुती सुद्धा तुझं रक्षण करणार नाही, लोभी माणसा. महेश तिथून पळण्याचा प्रयत्न करत होता, पण गडबडीमध्ये त्याचा पाय अडखळला आणि तो एकदम जमिनीवर कोसळला. त्यामुळे त्याचा तिथेच प्राण गेला. अजून एक लोभी माणूस मेला. महेशच्या बायकोच्या अकाउंटवर 5 करोड रुपये जमा झाले, पण तिच्या घरी तिच्या पतीचं प्रेत आलं. महेश प्रमाणेच चेटकिनीने खूप वेगवेगळ्या लोकांना त्या अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मध्ये बोलवून त्यांचा जीव घेतला आणि सगळ्यांच्या परिवारच्या लोकांना 5 करोड रुपये देऊन टाकले. पण एक दिवस मुकेशने सुद्धा त्या लॉटरी स्टॉलवरून एक तिकीट घेतलं. चेटकिनीने त्याला कॉल केला आणि ऍड्रेस सुद्धा दिला. आता माझा बदला पूर्ण होणार. योगेश, तू माझा शेवटचा बळी असशील. तुझ्यामुळेच माझं आयुष्य बर्बाद झालं होतं. मी तुला नाही सोडणार, अजिबात नाही सोडणार. तुझ्या मृत्यूनंतरच माझा बदला पूर्ण होईल. ज्यावेळी योगेश त्या अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मध्ये पोहोचला तर तो संभ्रमात पडून गेला. हे ऑफिस असू शकत नाही. योगेश तिथून जाणारच असतो की अचानक त्याला एक ओळखीचा आवाज ऐकू येतो. योगेश, योगेश. कविता, तू कुठे आहेस? मला तू दिसतच नाहीये. चेटकी योगेशच्या समोर आली. कारण मी आता चेटकीण बनून आले आहे. काय? आता हे रडण्याचं नाटक करून कशाला दाखवतोयस? आठवतोय ना तो दिवस? त्या दिवशी मी तुझ्याशी लग्न करण्यासाठी माझं घर आणि कुटुंबियांना सोडून आले होते आणि तू माझ्या दागिन्यांची बॅग घेऊन पळून गेलास. हो, माझी चूक झाली, मला माफ कर. माफ करू? माझ्याकडे काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. मी तुझा शोध घेत होते. त्या दिवशी तुला शोधता शोधता मी या बिल्डिंग मध्ये आले तेव्हा काही गुंडांनी माझ्यावर बळजबरी केली. मला ठार मारून टाकलं. माझ्या आत्म्याला तेव्हाच शांती मिळेल जेव्हा तू मरशील. योगेश, त्या दिवशी पासून मी तुला शोधत होते. पण मला असं कधीच नाही वाटलं की तुला मी काही त्रास देईल. खोटं.
तू तर मला बेवारशासारखं सोडलेलंस. मला माहित होतं की तुला लॉटरी खेळायची सवय आहे. तू कुठेही गेलास तरी लॉटरी नक्की खेळशील आणि म्हणूनच मी ही आयडिया केली. तुझ्या लोभापायी माझा जीव गेला, पण आता मी तुला नाही सोडणार, अजिबात नाही सोडणार. चेटकिनीने रागात येऊन योगेशचा गळा दाबून टाकला. योगेशचं रक्त जेव्हा तिच्या तोंडावर उडालं तेव्हा ती शांत झाली. त्या दिवशी चेटकिनीला मुक्ती मिळाली आणि शेवटी तिचा बदला पूर्ण झाला. मग कधीही त्या चेटकिनीने, त्या लॉटरीवाल्या चेटकिनीने कुणाची शिकार केली नाही.